आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। परवा दिवशी रात्री मटन मार्केट चौकामध्ये दोन गटामध्ये जोरात मारामारी झाली आणि त्या भांडणाचा वेगळं वळण लावण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे। आणि मी मिरज असोसिएशन वकील असोसिएशन आणि सांगली वकील असोसिएशनला एवढंच कळवतो की जे इथं भांडण झाल्या, जे शहरात वकील म्हणून आहे तिथं माडी गल्लीमध्ये राहणारे, त्यांचा भांडण मिरज उरूस चालू आहे त्या उरूसमध्ये झाला आहे, भांडारी चौकात झालेला आहे। आणि त्या भांडारी चौकापासून भांडत त्यांनी माझ्या घरासमोर आले। माझ्या घरासमोर आल्यानंतर मला भांडणाचा आवाज आला। मी CCTVमध्ये चेक केलो, भांडण चालू होता। चालू असताना मी खाली आलो, येऊन बघितलो की वकिलांचं त्यांचे नातेवाईक, त्यांचे मेवणे जावई आणि ते सासरे जे लोक आहेत आणि काही पोराबरोबर जोरात मारामारी भांडण चालू होता। आणि हे सगळं भांडारी चौकामध्ये एक CCTV कॅमेरा चालू आहे, तिथं पोलीससुद्धा होते, तिने सगळं बघितलं। ते भांडण मी सोडासोडी करून परत पाठवल्यानंतर ह्याने गेले, वकील त्यांचे नातेवाईक घरचे लोक सगळे गेले। त्या पोराला मी हाकलून काढलो, मिठामिठी केलो, गेले नाही, शांत झाला सगळं। आणि हे सगळं गल्लीतले लोक मच्छी मार्केट एरियामध्ये भांडारी चौकमध्ये सगळे लोकांनी बघितल्या। नंतर 1:08 ते 12 माझ्याकडे CCTV फुटेज आहे, मी जे सांगतोय CCTV फुटेज घेऊन सांगतोय। रात्री 1 वाजता हातात काट्या घेऊन सैराब मुश्रीफ, त्याचे मेवणे भाऊ, त्याचा सासरा, त्याच्या भावाचा सासरा, त्याचे नातेवाईक, माडी गल्लीमधले काही पोरं, काही गुंड पोरं होते, नशिडी होते, गंजडी होते, सगळ्यांना घेऊन रात्री 1:10-12 मच्छी मार्केटपाशी येऊन लोकांना मारहाण चालू केलं। हे माझ्या CCTVमध्ये आहे, फुटेज आहे, मी आज पत्रकारांना देत आहे। यांचं म्हणणं आहे की 2 गुटामध्ये मारामारी झालेली नाही, पण हे सगळं चुकीचं आहे। वकिलांची काहीतरी दिशाभूल करून वेगळं वळण लावून भडकाभडकी करण्याचा प्रयत्न, सांगली मिरज कोर्ट बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे। माझा वकिलांना एवढंच विनंती आहे, मी वकिलांचा आदर करतोय, पूर्ण चौकशी करावं, हे काय झालं आहे, कुणाची भांडण आहे, यांची घरगुती भांडण रात्री 12-1 वाजता मिरज उरसाच्या रोडमध्ये उरसामध्ये झालेली भांडण माझ्या एरियामध्ये आली। मी लोकप्रतिनिधी आहे, मी माझं काम आहे मिठवामिठी करायचं। ह्यांनी माझ्यावर पण हल्ला केलं, मटन मार्केटच्या लोकांवर हल्ला केलं, 4 लोकांना मारलं ह्यांनी, आमच्यातला एकाचा हात फ्रॅक्चर आहे। मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देणार आहे की 1 कलम यांच्यावर वाढवावा म्हणून। यांनी पोलिसावर प्रेशर आणून, यांनी आंदोलन करून, मोर्चं काढून वेगळं वळण लावल्यात। आणि यांच्या मागं यांचा एक मिरजेतला एक वकील आहे, एक लेडीज वकील आहेत, यांना इलेक्शनमध्ये तो उभा राहायचा आहे। या इलेक्शनमध्ये यांचा फायदा व्हावं आणि माझं नुकसान व्हावं म्हणून हे प्रयत्न चालू आहे, लोकांमध्ये भडकाभडी करायचं आणि वकिलांची दिशाभूल करून मला आत टाकण्यास। मी आत बसायला घाबरत नाही, मला आत बसवा, केस घाला, पण तुम्ही न्याय करा, तुम्ही चौकशी करा, व्हिडिओ बघा, फुटेज बघा। मी आत बसायला घाबरत नाही, मी पटाला आहे, मला आत बसवा, केस घाला, काय तुम्हाला घालायचं घाला, पण तुम्ही पूर्ण चौकशी करा, मग कोर्ट बंद करा। माझ्यामुळं सांगलीच्या लोकांना, जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका। मी अगर चुकलो आहे तर माझ्यावर कारवाई करा, मी वकिलांना मारलो आहे तर माझ्यावर कारवाई करा। आणि वकील रात्री 12-1 वाजता 25-30 पोरं घेऊन, काट्या घेऊन, हातात दांडके घेऊन, पाईप घेऊन कसं येतो मारामारी करायला? वकिलांना शोभतंय काय? तुम्ही ह्याची पण चौकशी करा। माझं एवढंच म्हणणं आहे, माझं वकीलपत्र नाही घेतलं तुम्ही हायकोर्टामध्ये रीट दाखल करणार, हायकोर्टाला कळवणार। आणि हे जे मारामारी चालू आहे, हे जे आंदोलन चालू आहे, गृहमंत्रीकडे मी तक्रार करणार आहे। वकिलांची जेवढे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मी लेटर देणार आहे, पूर्ण चौकशी, सैराब वकील कोण आहे आणि इतर उमेदवार वकील कोण आहे, यांच्यात धागेबंदी काय आहे, नातेवाईक कोण आहे आणि कोण पेटाळपीटी करायला आहे, वकिलांना मोर्चं काढायला कोण लावायला आहे, हे सगळं समोर येऊ दे आणि सगळं जनतेला माहीत पडून दे। आणि आमच्या 6 नंबर वार्डामध्ये सगळ्यांना माहीत आहे की कोण इलेक्शनला उभारणार आहे, माझ्या विरोधात कोण आहे। आणि मी ठामपणे छाती ठोकून सांगतो, तुम्ही किती पण भांडण लावा, कोणाला पण माझ्या विरोधात उभा करा, मी तुम्हाला इलेक्शनमध्ये टक्कर द्यायला ठाम आहे। पण वकिलांना आमच्या विरोधात भडकावू नका, वकील आमच्याशी चांगले संबंध आहेत,
माझे ओळखीचे आहेत मिरजेचे सगळे सिनियर वकिलांना मी भेटून सांगितलं आहे, व्हिडिओ दाखवला आहे की हे भानगड यांची घरगुती मॅटर आहे, यांच्या घरातली भांडणं आहेत. रात्री 1 वाजता वकील हत्यार घेऊन, तलवाऱ्या घेऊन, काट्या घेऊन, पाईप घेऊन हे कसं येतो आहे? वकिलांना शोभतंय काय? वकिलाला शोभतंय काय? हे सोहराब मुश्रीफ त्याचे नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ते गेला, कमीत कमी 70-80 लोक घेऊन गेला, पोरं घेऊन गेला. कुठनं आले ते लोक? काय प्लॅनिंग होता? काय भानगड होती? एकाला मारल्याबरोबर नाही तर कोणाला लागल्याबरोबर एवढं लोक सिव्हिलमध्ये, सिव्हिलची CCTV चेक करा तुम्ही. पोलिसांना काय काय बोलले त्यांनी, डॉक्टरांना काय काय बोलले. मला अडकवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. मला माझ्यावर केस घाला, माझ्यावर एक कलम वाढवा, मला जेलमध्ये टाका, तुम्हाला काय करायचं करा. मी त्याला भेट नाही, घाबरत नाही. पण माझी एवढीच विनंती आहे, वकिलांना विनंती आहे, डिपार्टमेंटला विनंती आहे, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे, पूर्ण चौकशी करा. वकिलाबरोबर माझ्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे की 25-30 लोक घेऊन रात्री 1 वाजता सोहराब मुश्रीफ त्याचे नातेवाईक माझ्या एरियामध्ये सगळं काट्या दांडके घेऊन का आले आणि का लोकांना मारहाण केली आणि का दादागिरी केली ह्याची मला चौकशी करा. मी दोषी असलो, माझ्यावर कलम 307 घाला, 326 घाला, काय घाला, मी तक्रार करणार आहे. मी आत बसायला तयार आहे. एवढीच माझी विनंती आहे.